नमस्कार. अरुणाच कुकिंग हब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण बघा भरपूर प्रकारच्या फिश फ्राय वगैरे बघतो, रवा लावलेल्या वगैरे किंवा कॉर्नफ्लॉवर लावलेल्या वगैरे. तर आज मी हे काही न वापरता तुम्हाला एकदम छान अशी फिश फ्राय रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी बघा मी आपल्या मीडियम आकाराच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. त्याला आपण आता साफ करून घेणार आहोत, कारण याच्यावर असं दिसत नाही पण बारीक बारीक असे खवले असतात. हे आपल्याला असे साफ करून घ्यायचे आहेत. हे बघा असे बारीक असे खवले असतात त्याच्यावरती. आता आपण त्याला बघा असं मध्ये कट करून त्यातली घाण वगैरे काढून घेणार आहोत. हे पूर्ण असं साफ करून घ्यायचं आपल्याला, कारण हे कडू लागतं याच्यामुळे मासा. अशा प्रकारे आपल्याला तेही मासे साफ करून घ्यायचे आहेत. तर हे बघा आता आपण हे पोट साफ करून घेतलेलं आहे, आणि हे जे असतात कल्ले म्हणतात त्याला, हे पण आपण काढून घेणार आहोत याचे. हे बघा अशा प्रकारे हे पण साफ करून घ्यायचे आपल्याला. तर आता बघा ह्या पॅन मध्ये आपल्याला असं तेल टाकून घ्यायचं आहे. आता या फिशला बघा आपल्याला थोडंसं असं मीठ लावून घ्यायचं आहे. याला मसाले वगैरे काही लावायचे नाही आपल्याला सध्या तरी. आता हे फिश आपल्याला दुसरे मसाले वगैरे काही वापरायचे नाही, आणि हे असं डायरेक्ट आपल्याला ह्या तव्यावरती ठेवून द्यायचं आहे. आणि मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला अशाच ठेवायचं आहे. सारखं उलट पालट करायचं नाही आपल्याला. तर बघा आपले फिश आता आपण थोड्याशा लो फ्लेमवर सुरुवातीला होऊ दिले आहेत, आणि त्यानंतर थोडीशी हाय फ्लेम केलेली आहे. तर हे बघा आता क्रिस्पी असे झालेले आहेत आपल्या. तर ही साईड पण आपल्याला अशी पलटी करून घ्यायची आहे. बघू शकता किती लाल असे झालेले आहेत. अशाच क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला करायचं आहे. तुम्ही ही फिश फ्राय रेसिपी नक्कीच ट्राय करा. रवा लावलेल्या फिशपेक्षा पण खूप छान लागते ही फिश. तर आता बघा आपल्या फिशच्या दोन्ही पण साईड बघा किती क्रिस्पी अशा झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, कारण की काय ना, खरंच रव्यापेक्षा खरंच खूप छान अशा लागतात ह्या फिश खायला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा किती तुम्हाला दिसत असेल मी पलटी करते तर कशा क्रिस्पी वगैरे झालेल्या आहेत क्रिस्पी. आता ही लास्ट स्टेप आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे. तर आता तुम्हाला वाटत असेल की ह्याला मसाला नाही काही नाही, तर ही कशी काय टेस्टी असणार आहे. तर हे बघा आता आपल्याला ही लास्ट स्टेप करायची आहे. आता त्यामध्ये बघा मी असं पातळ अशी आले लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. हे आपला चिकन मसाला किंवा मीठ मसाला कुठला पण घेऊ शकता. हा फिश फ्राय मसाला, आणि हे धने पावडर. तर आता बघा यावर आपल्याला असं आले लसणाची पेस्ट टाकायची आहे. सेम प्रोसिजर आपल्याला बॅक साईडने पण करून घ्यायची आहे. आणि तुम्ही खरंच रेसिपी ही ट्राय करा. खरंच खूपच छान लागते ही फिश. थोडंसं बघा असं मीठ हातानेच आपल्याला असं टाकायचं थोडं, कारण की कसं सर्व दूर पसरलं पाहिजे ते. आता बघा हे मसाले असे वरण आपल्याला असे टाकायचे आहेत. हा एक मीठ मसाला आपण थोडा टाकून घेणार आहोत. परत हा फिश फ्राय मसाला थोडासा वरण. धने पावडर, आणि थोडंसं असं बघा लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे आपल्याला. हे पण आपल्याला असंच टाकायचं वरण. आता आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत. आता ह्या पलटी केल्यानंतर याला हलकंसं असं दाबून घ्यायचं आपल्याला, कारण तो मसाला त्याला चिकटतो. मग सेम प्रोसिजर आपल्याला ह्या साईडने पण करून घ्यायची आहे.
आता बघा मसाले दोन्ही साईडने आपण टाकून घेतलेले आहे व्यवस्थित. आता हे बघा ही पण साईड आपल्याला अशी बॅक साईडला हे बघा मसाले व्यवस्थित असे चिटकले आहे. ही साईड पण आपल्याला अशी हलकी प्रेस करून घ्यायची आहे. तर आपली ही बिना रव्याची बिना कॉर्नफ्लॉवरची अशी ही फिश फ्राय एकदम टेस्टी क्रिस्पी अशी रेडी झालेली आहे. चला तर मग या फिश फ्राय खायला. तर बघा आपली फिश फ्राय रेडी झाली आहे. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.